हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्सचं 14th व्हिडिओ लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे कॅपॅसिटर आणि त्याची प्रॉपर्टी कॅपॅसिटन्स. ओके, चला बस वही आणि पेन काढा आणि लेक्चर लिहायला सुरुवात करा. टायटल टाका कॅपॅसिटर. टायटल टाका कॅपॅसिटर. नाव ऐकले? बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल आणि बऱ्याच जणांनी ऐकलेलं नसेल. पण कॅपॅसिटर दुसरं नाव आहे कंडेन्सर. हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. कंडेन्सर 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 म्हणजे तुम्ही 10वीला याच्यामध्ये शिकलात बघा, हायड्रो थोड्यात पॉवर प्लांट मध्ये शिकलात. कंडेन्सर, तो कंडेन्सर वेगळा आणि हा कंडेन्सर वेगळा. ठीक आहे, तो कंडेन्सर म्हणजे त्याच्यामध्ये पाणी थंड करतात. ठीक आहे, आणि हा कंडेन्सर म्हणजे एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे. हे काय डिव्हाइस आहे बघा. चला, कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर हे काय असतं अगोदर तुम्ही बघितलं सगळ्यांनी. एक फॅन बघितलं सगळ्यांनी. फॅन वर सिलिंग फॅन. सिलिंग फॅनच्या वरती जो मधला जो भाग असतो मोटरचा, ठीक आहे, त्याच्या वरती काय असतो? गोल डब्बी असते ना, डब्बी. हा, बघितली सगळ्यांनी. हा, गोल डब्बी असते पांढरी. पांढरी कलर कोणता असू शकतो? सहसा पांढरी असते. तर ती डब्बी असते त्याला म्हणायचं कंडेन्सर. मग त्याचं काम काय असतं तर बघा, कुठले समजा फॅन आहे आपला. फॅन सुरू करताना काय 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 होतं की फॅनला सुरू करताना स्टॅटिक फ्रिक्शनमुळे इलेक्ट्रिसिटी जास्त लागते, म्हणजे करंट जास्त लागतो. ठीक आहे, 20 अँपिअर 25 अँपिअर असं करंट लागतो. आणि नॉर्मली आपल्या याच्यामध्ये जो करंट येत असतो तो खूप कमी असतो. त्याच्यामुळे काय करतो कंडेन्सर, चार्जला स्टोअर करून ठेवतो. आणि ज्यावेळेस आपण फॅन स्टार्ट करतो त्यावेळेस एकदम तो 20-25 अँपिअरचा करंट सप्लाय करतो आणि डिस्चार्ज होतो. हे त्याचं काम असतं. ठीक आहे, आणि फॅन काय होतो? फिरायला लागतो. एकदा फॅन फिरायला लागला की नंतर मात्र मग थोड्या करंटवर सुद्धा तो फिरत राहतो. फक्त स्टार्ट व्हायला वेळ लागतो. बरोबर आहे ना? कुठलीही गोष्ट स्टार्ट व्हायला काय होतो? वेळ लागतो. बरोबर आहे? मूवीज बघितले असतील तुम्ही. हा, सगळ्यांनी बघितलं. मूवीज मध्ये काय होतो? काय होते? हा, मूवीज म्हणले काय? लव्ह स्टोरी आहे ती. बरोबर आहे? आणि लव्ह स्टोरी म्हणले काय आलं? हिरो आला, हिरोईन आली. ज्यावेळेस हिरो आणि हिरोईन ज्यावेळेस काय होतं, दोघांचं काय होतं? दोघांचं अफेअर होत असतं, म्हणजे दोघांचं एकमेकांवर प्रेम होत असतं. त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस ते प्रेम स्टार्ट व्हायला वेळ लागते. एकदा स्टार्ट झाली की स्टोरी मग पुढे स्मूथ चालते. पण स्टार्टिंगला थोडं काय होतं? स्टार्टिंगला थोडंसं जड जातं. बरोबर आहे? सेम त्याच प्रकारे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस स्टार्ट करताना करंट खूप जास्त लागतो, म्हणजे जड जातं थोडं स्टार्ट व्हायला. म्हणून काय लागतो कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर. आता लक्षात आलं असेल, की नाही? चला मग बघू आता कंडेन्सर और कॅपॅसिटर. टायटल टाका कंडेन्सर और कॅपॅसिटर. इट इज अ सिस्टम ऑफ, थोडंसं लिहून देतो आधी आणि त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये बघू. ठीक आहे, थोडंसं लिहून घ्या सुरुवातीला. इट इज अ, समजून सांगतो, व्यवस्थित समजून सांगतो, घाबरू नका. इट इज अ सिस्टम ऑफ two conductors. It is a system of two conductors separated by, it is a system of two conductors separated by an insulating medium. Separated by an insulating medium. Separated by an insulating medium म्हणजे काय? तर बघा, समजा हा एक कंडक्टर आहे, आर्बिट्ररी शेपचा आहे समजा, आणि हा एक कंडक्टर आहे. थोडासा याच्यासारखा काढू आपण. हे दोन कंडक्टर्स आहेत, गृहीत धरा. ठीक आहे, काय इथे कंडक्टर्स आहेत असं गृहीत धरा. ठीक आहे, हे कंडक्टर्स आहेत. हा आहे कंडक्टर 1. ट्रिंग वाला कंडक्टर नाही बरं का, आपला इलेक्ट्रिसिटी वाला कंडक्टर, बस वाला कंडक्टर नाही. कंडक्टर 1 आणि कंडक्टर 2 याच्यावरचा चार्ज आहे समजा Q आणि याच्यावरचा चार्ज आहे समजा Q1. ठीक आहे, Q आणि याच्यावरचा -Q म्हणून चार्ज काय असतो? कधी कधी Q1 असतो, कधी कधी Q2 असतो. पण जनरली एका कंडक्टरवरचा चार्ज असतो +Q, एकावरचा असतो -Q. Q1 Q2 वेगवेगळे चार्जेस असू शकतात. पण प्रॅक्टिस मध्ये घेताना एकावरचा चार्ज +Q घेतात, एकावरचा चार्ज -Q घेतात. म्हणजे दोन्हींची
मॅग्निट्यूड सेम असते, फक्त पोलॅरिटी डिफरंट असते. पोलॅरिटी काय असते? डिफरंट असते. ठीक आहे, ओके चला. आणि याचं पोटेन्शियल समजा V1 आणि याचं पोटेन्शियल आहे V2. वरचा चार्ज प्लस प्लस मायनस 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 मायनस. ठीक आहे, हे असं असतं. आणि याचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे दोन्ही मधला तो असतो V1 मायनस V2. पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? V1 मायनस V2. ठीक आहे, तर ही जी सिस्टम आहे या सिस्टमला आपण काय म्हणतो? कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर म्हणतो. ठीक आहे, कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर असा म्हणतो. ठीक आहे, चला लिहा माझ्यासोबत लिहा. आता बघा कॅपॅसिटर किंवा कंडेन्सरचं काम काय असतं? ठीक आहे, कॅपॅसिटर किंवा कंडेन्सरचं काम काय असतं? तर आता सांगितलं तुम्हाला इट स्टोअर्स चार्ज. बट त्याच्या अगोदर असं लिहू. इथं काय सांगितलं मी? टू कंडक्टर्स सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग मीडियम. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? कॅपॅसिटर म्हणायचं. इट इज अ सिस्टम ऑफ टू कंडक्टर्स सेपरेटेड बाय अन इन्सुलेटिंग मीडियम. पण कधी कधी असं पण होतं, कधी कधी काय होतं? असं पण होतं. बट even a single conductor can be used as a condenser or capacitor. Can be used as a condenser or capacitor. assuming other at infinity. म्हणजे दुसऱ्या कंडक्टर इन्फिनिटीला अजून करून सिंगल कंडक्टरला सुद्धा काय करतात? कॅपॅसिटर म्हणून यूज करतात. इवन अ सिंगल कंडक्टरला काय म्हणता येईल? याला म्हणतात आयसोलेटेड. सिंगल म्हणजे आयसोलेटेड कंडक्टर can be used as a condenser or capacitor assuming other at infinity. दुसरा इन्फिनिटीला आहे असं गृहीत धरून एका सिंगल कंडक्टरला सुद्धा कॅपॅसिटर म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे, हा या लिहून घ्या. सॉरी जस्ट अ मिनिट. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सर्दी झाल्यामुळे थोडासा अजून मधून खोकला येतो. जर खोकला आला तर थोडंसं लक्ष देऊ नका आणि डिस्टर्ब होऊ नका. चला बघा कुठपर्यंत आलो? सिंगल कंडक्टर सुद्धा काय करू शकतो? ऍज अ कॅपॅसिटर म्हणून ऍक्ट होऊ शकतो. ठीक आहे, ओके. आता बघा कंडक्टरचा चार्ज आहे. आता एका कंडक्टरवरती चार्ज Q आहे आणि दुसऱ्या कंडक्टरवरती चार्ज किती आहे? -Q आहे. पण तरी सुद्धा असं असलं तर याच्यामुळे काय होतं? टोटल कॅपॅसिटरवरचा नेट चार्ज काय होईल? 0 होईल. बरोबर आहे. बरं, एका कंडक्टरवरचा चार्ज +Q आहे, एकावर चार्ज -Q आहे. या दोन्हींच्या सिस्टमला मिळून काय म्हणतात? कॅपॅसिटर. काय म्हणतात? कॅपॅसिटर. ओके, या दोन्हींच्या सिस्टमला मिळून म्हणतात कॅपॅसिटर. आता दोन्हींनी मिळून तयार झालेल्या सिस्टमचा नेट चार्ज किती असेल? Q - Q म्हणजे 0 असेल. नेट चार्ज जरी 0 असला तरी सुद्धा कॅपॅसिटरवरचा चार्ज किती आहे म्हणतात? Q आहे असं म्हणतात. ठीक आहे, दो नेट चार्ज on the capacitor or condenser. Though the net charge on the capacitor is zero, the charge on capacitor is said to be Q. आणि Q काय? Q हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंडक्टरवरचा चार्ज आहे. ठीक आहे, बट इथे लिहा. बट Q is a charge on each individual condenser. Q हा काय? each individual conductor. Q हा
इच इंडिव्हिज्युअल कंडक्टरवरचा चार्ज. ठीक आहे, कळलं? तर आता लिहू definition of condenser or capacitor. Condenser or capacitor. It is a capacitor is a device. Capacitor काय एक डिवाइस आहे. Capacitor is a device. Capacitor is a device which stores काय स्टोर करतो? चार्ज. Which stores charge. Capacitor is a device which stores charge किंवा which stores charge. कसला चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे, लिहा वाटतं. Which stores, डेफिनेशन परफेक्ट असावी. Which stores electric charge or काय? Or electrostatic potential energy. Electrostatic potential energy काय करते ते? स्टोअर करते. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी and supply it at once. मला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला फॅनचं एक्झाम्पल. तसं एक्झाम्पल आता कशामध्ये यूज करतात? कॅपॅसिटर has number of applications, tremendous applications, number of applications in various devices. Capacitor चे काय number of applications various devices मध्ये. example फॅन मध्ये यूज करतात. फॅन, कॅमेरा, मोटर, स्पीकर एटसेट्रा. भरपूर आहेत एक्झाम्पल्स. स्पीकर एटसेट्रा असे भरपूर याच्यामध्ये काय करतात? कॅपॅसिटरचा यूज करतात. कॅपॅसिटर भरपूर ठिकाणी वापरला जातो. तुम्हाला माहित असलेलं कुठे? एकदम फॅन मध्ये. फॅनच्या वर जी छोटीशी गोल सिलेंड्रिकल डब्बी असते ना, त्या डब्बीला काय म्हणायचं? कॅपॅसिटर म्हणायचं. तो असतो मेटलाइज्ड कॅपॅसिटर असतो. तो मेटलाइज्ड म्हणजे थोडक्यात काय? त्याच्यामध्ये अॅल्युमिनियमच्या 2 फॉइल्स असतात आणि त्यांना थिन प्लास्टिक शीटनं सेपरेट केलेलं असतं. ठीक आहे, अॅल्युमिनियम फॉइल्सनं. तर कशामधला? फॅनमधला. तसंच कॅमेऱ्यामध्ये फ्लॅश चमकतो त्यावेळेस मोटरमध्ये सेम मोटरच्या रनिंगसाठी स्टार्टिंगसाठी काय लागतं? कॅपॅसिटर. आणि स्पीकरमध्ये थोड्याशा वेगळ्या प्रकारे वापरला जातो. ठीक आहे, चल इथपर्यंत समजलं? क्लिअर एकदम? बघा काय बघितलं? कॅपॅसिटर काय? एक दोन कंडक्टर्सची सिस्टम आहे. एकावरचा चार्ज Q, दुसऱ्यावरचा मायनस Q. दोन्हीचा पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा V इज इक्वल टू V1 मायनस V2. आता एक सिंगल कंडक्टर सुद्धा कॅपॅसिटर म्हणून यूज होऊ शकतो, पण कधी त्यावेळेस काय केलं असतं? त्यावेळेस दुसरा कंडक्टर तो इन्फिनिटीला आहे, खूप दूर आहे असं गृहीत धरलेलं असतं. ओके, आता बघा पुढे काय? कंडक्टरचा बघा दोन्हीवरचा चार्ज कसा आहे? एकावरचा प्लस Q, एकावरचा मायनस Q. असं असताना सुद्धा बघा, आणि एकावरचा प्लस Q, एकावरचा मायनस Q म्हणल्यानंतर दोन्हीवरचा नेट चार्ज किती झाला? दोन्हीवरचा नेट चार्ज 0 झाला. कॅपॅसिटरचा नेट चार्ज 0 असतो, पण तरी सुद्धा असं म्हणलं जातं की कॅपॅसिटरवरचा चार्ज किती आहे? Q आहे. दोन्हीपैकी एकाची मॅग्निट्यूड. आता याची मॅग्निट्यूड Q, याची पण मॅग्निट्यूड Q. पोलॅरिटी संबंध नाही. ठीक आहे, पोलॅरिटीचा संबंध नाही. दोन्हीवरचा चार्ज, कॅपॅसिटरवरचा चार्ज किती म्हणलं जातं? मग Q आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे, पण Q हा काय? इंडिव्हिज्युअल कंडक्टर्सवरचा चार्ज आहे. आणि कॅपॅसिटरचा नेट चार्ज किती आहे? 0 आहे. कॅपॅसिटरचा नेट चार्ज 0 आहे. ओके, डेफिनेशन काय मग कॅपॅसिटरची? कॅपॅसिटर एक डिवाइस आहे. कॅपॅसिटर इज अ डिवाइस which stores electrical charge or electrostatic potential energy and supply it at once. स्टोअर करतो आणि काय करतो? एकदम सप्लाय करतो आणि मग काय होतं? जे कोणतं इलेक्ट्रिक डिवाइस आहे ते रन व्हायला लागतं. काय बघ, फॅन काय? सुरुवातीला बटन लावलं, एकदम काय होतं? सुरुवातीला थांबलेला असतो, त्याच्यामुळे त्याला पुश करायला, रन करायला काय होते? जास्त करंट लागतो. मग तो जास्तीचा करंट एकदम सप्लाय करतो आणि फॅन सुरू होतो. नंतर कॅमेरामध्ये फ्लॅश चमकतो. ते फ्लॅश तो जो फ्लॅश चमकतो तेवढा फ्लॅशची जी ब्राईटनेस असते तेवढा ब्राईटनेसचा उजेड म्हणजे लाईट बाहेर पडण्यासाठी काय लागतो? हाय मॅग्निट्यूडचा करंट लागतो. मग तो सप्लाय करण्यासाठी सुद्धा कॅपॅसिटर लागतो. तसंच मोटरमध्ये जसं फॅनसाठी आहे तसंच मोटरसाठी आहे. आणि स्पीकरसाठी थोडंसं वेगळ्या प्रकारे यूज केला जातो स्पीकरसाठी. ठीक आहे,
इथं थोडंसं ऍप्लिकेशन वेगळं आहे. चला हे इथपर्यंत झालं, लिहून झालं. ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघायचे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स ऑफ अन आयसोलेटेड कंडक्टर. Capacitance of an isolated conductor किंवा कॅपॅसिटर. कंडक्टर म्हणा, आयसोलेटेड कंडक्टर आहे म्हणजे आयसोलेटेड कंडक्टर काय होऊ शकतो, आयसोलेटेड कंडक्टर म्हणा तोच कॅपॅसिटर म्हणून यूज होतो. ठीक आहे, तोच कॅपॅसिटर म्हणून यूज होतो. ठीक आहे, आता समजा काहीतरी आर्बिट्ररी शेप आहे याचा, हा काहीतरी शेप आहे. ठीक आहे, हा कंडक्टर आहे, हा काय आहे कंडक्टर. कंडक्टर ठीक आहे, याला चार्ज दिला समजा क्यू. क्यू हा चार्ज दिला समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, चार्ज दिला याला. ठीक आहे, प्लस 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 प्लस. ठीक आहे, चार्ज दिला, याचं पोटेन्शियल समजा झालं व्ही. आता बघा कुठल्याही इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही कंडक्टर असू द्या, कुठलाही कंडक्टर त्याला जर चार्ज सप्लाय केला तर तो कुठे राहतो, त्याच्या सरफेस वरती राहतो. त्याच्या कुठे राहतो, सरफेस वरती. बरोबर आहे, मग याच्या सरफेस वरती हा चार्ज होईल आणि याच्यामुळे काय होईल, याचं पोटेन्शियल काय होईल. आता बघा, आणि सरफेस वर कसा डिस्ट्रीब्यूट होतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. त्याच्यामुळे काय होतं, या पूर्ण कंडक्टरचं पोटेन्शियल जे आहे ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट, युनिफॉर्मली काय होतं, सगळीकडे पोटेन्शियल सेम तयार होतं. समजा ते झालं व्ही, ते काय तयार झालं, व्ही तयार झालं. ठीक आहे, या सपोज a conductor is given a charge. Suppose a conductor is given a charge q. This charge uniformly distributes over the surface of conductor. ठीक है, due to this charge surface conductor gets potential. say v, त्याला v म्हणला आपण. आता बघा हे जे पोटेन्शियल तयार झाले, हे कंडक्टरचं जे पोटेन्शियल तयार झाले ते कोणामुळे तयार झाले, चार्ज म्हणून तयार झाले. जेवढा चार्ज कमी असेल तेवढं पोटेन्शियल कमी तयार होईल, जेवढा चार्ज जास्त देऊ आपण तेवढं पोटेन्शियल जास्त तयार होईल. बरोबर आहे की नाही, लक्षात येतं नाही. एक सिंपल गोष्ट आहे. बरोबर, इन्फिनिटी वरून आपण चार्ज आणला, आयसोलेटेड कंडक्टर आहे म्हणजे आपण दुसरा कंडक्टर कुठं अजून करायला लागलो, इन्फिनिटीला अजून करायला लागलो. इन्फिनिटीला इथून एक चार्ज, छोटासा चार्ज डीक्यू आणला आपण आणि तो इथं ऍड केला. पहिल्या नाल्यानंतर काही वर्क करायला लागेल का, काहीच नाही. दुसऱ्या नाल्यानंतर हा रिपेल करायला गेला, पहिला डीक्यू दुसऱ्या डीक्यूला रिपेल करेल, मग काय होईल, वर्क डन होईल. बरोबर आहे, काय होईल, वर्क डन होईल. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, वर्क डन व dv इज इक्वल टू dw अपॉन dq. वर्क डन, पोटेन्शियल काय असतं, वर्क डन पर युनिट चार्ज. पोटेन्शियल काय असतं, वर्क डन पर युनिट चार्ज असतं. मग हे तयार होईल, मग हे काय होईल, पोटेन्शियल तयार होईल, काहीतरी dv तयार होईल. बरोबर आहे, असं. मग हे असं करत काय झालं, सगळ्यांचं जर इंटिग्रेट केलं आपण तर टोटल पोटेन्शियल किती होईल, v पोटेन्शियल होईल. बरोबर, हा लक्षात आलं. चला मग हे जे पोटेन्शियल आहे हे कशाशी प्रोपोर्शनल असेल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाउंट ऑफ चार्ज. पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाउंट ऑफ चार्ज. hence v is equal to 1 upon c into q, where 1 upon c is constant of proportionality. काय constant of proportionality आहे, constant of proportionality. hence c is equal to q by v. c is equal to
Q upon V, where C is capacitance of कंडक्टर किंवा कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स ऑफ कंडक्टर और कॅपॅसिटर, ठीक आहे, किंवा कंडेन्सरचा. आता बघा, एक मगाशी सांगितलं तुम्हाला मी, सिंगल कंडक्टर सुद्धा काय होऊ शकतो, ऍज अ कॅपॅसिटर म्हणून ऍक्ट होऊ शकतो. पण त्यावेळेस दुसरा जो कंडक्टर आहे तो कुठं असतो, इन्फिनिटीला असतो. कुठं असतो, इन्फिनिटीला. ही तीच केस आहे, तीच केस आहे. या केस मध्ये काय म्हणलं आपण, कंडक्टर, सेकंड कंडक्टर कुठं मानलाय, हा फर्स्ट कंडक्टर आहे, आणि सेकंड कंडक्टर कुठं मानलाय, इन्फिनिटीला मानलाय सेकंड. कळलं? हा, ओके. मग C इज इक्वल टू Q बाय V. हा काय आला, हा आला कॅपॅसिटन्स. व्हॉट इज C? C इज कॅपॅसिटन्स ऑफ द कंडक्टर, कॅपॅसिटन्स ऑफ द कंडक्टर किंवा कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. कंडक्टर म्हणा, कॅपॅसिटर म्हणा, कॅपॅसिटर म्हणा किंवा कंडेन्सर म्हणा, काही फरक पडत नाही. ऑल आर वन अँड द सेम, ऑल आर वन अँड द सेम. मग C इज इक्वल टू Q अपॉन V. C काय कॅपॅसिटन्स आहे, C काय कॅपॅसिटन्स आहे. मग C ला आपण डिफाइन करू. C ला काय करू आपण, डिफाइन करू. व्हॉट इज C? C हा, C म्हणजे काय, मराठीतली शी नाही, छी. C म्हणजे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सला डिफाइन करू आहोत आपण. व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटन्स, हे लिहिले का तुम्ही, काढले की नाही, हे मोड तुम्ही. ठीक आहे, कॅपॅसिटन्स. व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटन्स? कॅपॅसिटन्स, द कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटीला ability पण म्हणू शकतो आपण. द कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर, द कॅपॅसिटी ऑफ ए कॅपॅसिटर टू होल्ड इलेक्ट्रिक चार्ज और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी. चार्ज होल्ड करायला म्हणजे काय करायला लागलाय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी होल्ड करायला लागलाय. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एनर्जी. ठीक है, the capacity of a capacitor to hold charge or electrostatic potential energy is called capacitance. ठीक है, मग याच आता बघा, कॅपॅसिटन्स हे काय, इलेक्ट्रिक चार्जला, Q ला होल्ड करण्याची कॅपॅबिलिटी किंवा ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, किंवा पोटेंशियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटन्स असतो. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला काय वाटतं बघा, याच्यावरून काय होईल, द कॅपॅसिटी, द SI युनिट काय, कॅपॅसिटन्सचं SI युनिट काय. तर बघा, याच्यावरून काय वाटतं आपल्याला, एक चार्ज होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे म्हणून त्याचं युनिट काय वाटतं आपल्याला, कुलम वाटतं. किंवा पोटेंशियल एनर्जी होल्ड करण्याचे युनिट आहे, त्याच्यामुळे काय वाटतं आपल्याला की याचं युनिट काय असेल, जूल असेल. पण हे तसं नाहीये, याचं युनिट आहे फॅराड. याचं युनिट काय, फॅराड, FARAD, फॅराड. ठीक आहे, याचं युनिट काय, फॅराड. ठीक आहे, फॅराड. आता हे असं का आलं, why it is not coulomb on or why it is not joule. बरोबर आहे, असं वाटणं साहजिक आहे. तर सांगतो तसं का आलं. बघा, याचा युनिट काय, फॅराड आहे. पण फॅराड हे खूप मोठं युनिट आहे, त्याच्यामुळं बट इन प्रॅक्टिस, अगोदर थोडं लिहून घ्या, बट इन प्रॅक्टिस असं लिहावं लागतं पहिल्यांदा. असं लिहा, फॅराड इज अ व्हेरी लार्ज युनिट. फॅराड इज अ व्हेरी लार्ज युनिट. फॅराड is a very large unit. Farad is a very large unit. Hence in practice its submultiples are used. Submultiples कोणते, 1 मायक्रोफॅराड म्हणजे किती, 1 × 10⁻⁶ फॅराड. किंवा 1 नॅनोफॅराड म्हणजे 1 × 10⁻⁹ फॅराड. किंवा 1 पिकोफॅराड म्हणजे 1 × 10⁻12 फॅराड. हे यूज केलं जातं कारण हे छोटे युनिट्स आहेत. आणि फॅराड हे काय खूप मोठं युनिट आहे. फॅराड काय खूप मोठं युनिट आहे. ठीक आहे,
बघा बघा फॅनसाठी आपण वापरतो तो कॅपॅसिटर जो असतो तो खूप छोटा असतो मायक्रो फॅराड मध्ये, काही मायक्रो फॅराड मध्ये त्याची व्हॅल्यू असते, काही मायक्रो फॅराड मध्ये. ठीक आहे, कळलं का हे फॅराड काय? चला बघा हे परत जाऊ. कॅपॅसिटन्स ऑफ एन आयसोलेटेड कंडक्टर. आता हे थोडंसं व्हिज्युअलाइज करायला वेगळं म्हणजे अवघड जातं, म्हणून थोडंसं स्लोली घ्यायला लागलो. कॅपॅसिटन्स ऑफ एन आयसोलेटेड कंडक्टर. आयसोलेटेड कंडक्टर सुद्धा कॅपॅसिटर म्हणून यूज होतो. त्यावेळेस सेकंड कंडक्टर जो असतो तो कुठं असतो? इन्फिनिटीला असतो. इन्फिनिटीवरून छोटे छोटे चार्ज तोडून आपण या चार्जवर आणले, या कंडक्टरवर आणले. म्हणजे थोडक्यात त्या दुसऱ्या कंडक्टरवरून छोटे छोटे चार्ज तोडून आपण इथं आणायला, बरोबर आहे. आता याच्यावरती आणत असताना काय व्हायला लागले? याच्यावरचा जो चार्ज आहे, समजा दोन कंडक्टर्स आहेत, एका कंडक्टरचा दोन्ही पहिल्यांदा काय न्यूट्रल आहे, समजा दोन्ही पहिल्यांदा काय न्यूट्रल आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज सोडून इकडे आणायचा आपला. ठीक आहे, असा एक चार्ज तर आपण आणू शकत नाही. ऍक्च्युअल मध्ये काय केलं जातं? बॅटरी लावली जाते आणि एकाला पॉझिटिव्ह पोलॅरिटीला एका निगेटिव्ह पोलॅरिटीला अटॅच केलं जातं आणि त्यांना तसे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोलॅरिटीज दिल्या जातात. ठीक आहे, ओके. तर हे काय झालं? याला चार्ज क्यू दिला आणि याला चार्ज क्यू दिल्यामुळे याचं पोटेन्शियल झालं V, दुसऱ्याचं किती होईल? -V. ठीक आहे, हा. मग V जो आहे तो कशाशी डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे? Q शी. जेवढा चार्ज जास्त असेल तेवढं पोटेन्शियल जास्त असेल, बरोबर आहे. हा, मग V काय? 1/c × Q. 1/c काय? इट इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मग काय केलं? या V ला इकडे घेतलं, C ला तिकडे नेलं, इकडे तिकडे. ठीक आहे, असं काही नसते. ठीक आहे, आपण मनाला म्हणतो तसं, पण ऍक्च्युअली मध्ये काय केलं असते? 1/c ने मल्टिप्लाय म्हणजे C/V ने मल्टिप्लाय केलं असतं, C/V ने मल्टिप्लाय केलं असतं. C = Q/V. आता वारवलं तेवढं काय सांगितलं नाही आम्हाला, कळतं तेवढं सगळं. C = Q/V. What is C? C is capacitance of conductor. C is काय? Capacitance of conductor or capacitor. ठीक आहे, आता C म्हणजे काय? मग C म्हणजे मराठीतली शी नाही, C म्हणजे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स इज द प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर. कसली प्रॉपर्टी? टू होल्ड द चार्ज और टू होल्ड द पोटेन्शियल एनर्जी. बघा ह्याचे SI युनिट काय असतं? याचे SI युनिट असतं फॅराड. आणि हे फॅराड हे खूप मोठं युनिट आहे, त्याच्यामुळं काय करतात? त्याचे सब मल्टिपल्स यूज करतात. म्हणजे कोणते? 1 मायक्रोफॅराड, 1 नॅनोफॅराड, 1 पिकोफॅराड. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चल आता बघू की काय व्हायचं. आता हे जस्ट थोडंसं हे करतो. हा, काय बघत होतो आपण बघत होतो की फॅराड हे कॅपॅसिटन्सचे युनिट आहे. आता बघू की फॅराड हे कॅपॅसिटन्सचे युनिट आहे, तर तसं का आहे? कारण कॅपॅसिटन्स कशामध्ये मेजर करतो आपण? बघा C = Q/V, बरोबर आहे. C = Q/V. आता याचं युनिट काय पाहिजे? याचं युनिट काय? याचं युनिट एकतर कूलम पर व्होल्ट आहे किंवा फॅराड आहे. ठीक आहे, फॅराड कूलम पर व्होल्ट और फॅराड हे याचं युनिट आहे. कुणाचं? कॅपॅसिटन्सचं. पण डेफिनेशन नुसार काय सांगत होतो आपण? कॅपॅसिटन्स इज द capacity or ability of a capacitor to store electric charge. इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्याची कॅपॅसिटी आहे, तर त्याचं युनिट कुलम का नाही? किंवा इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटन्स आहे, तर त्या कॅपॅसिटन्सचं युनिट जूल का नाही? तर त्याचं कारण आहे, लिहा. नोट म्हणल्या, पैशाची नोट इम्पॉर्टंट आहे. चालल्या नोट. काय नोट आहे? though the capacitance is the capacity to store charge or energy, its unit is not coulomb or joule. Its unit is not coulomb or
joule. This is because हे कशामुळे कॅपॅसिटन्स depends on the medium. Capacitance depends on the medium in which conductors are kept. Conductor or conductors is or are kept. जर सिंगल कंडक्टरला आपण कॅपॅसिटर म्हणून यूज करत असलो तो सिंगल, जर दोन्हीला आपण दोन्हींना जवळ ठेवलेले, समजा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 10 सेंटीमीटर असे जवळ ठेवले असतील तर 2 कंडक्टर, आणि एक म्हणलं तर एक आपण सिस्टम मध्ये ठेवला जिथे वापरायचं तिथं, आणि एक इन्फिनिटली असं गृहीत धरलं असतं. ठीक आहे. इज केप्ट. कॅपॅसिटन्स कशावर असतो? कॅपॅसिटन्स मीडियमवर डिपेंड करतो. मीडियमवर कॅपॅसिटन्स कशावर डिपेंड असतो? मीडियमवर. की कोणत्या डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये ठेवले, वॉटरमध्ये ठेवले, एअरमध्ये ठेवले, मायकामध्ये ठेवले, मायका काय कशामध्ये ठेवले. ठीक आहे. चला मायकामध्ये ठेवले, मायकामध्ये ठेवले का वॉटरमध्ये ठेवले का एअरमध्ये ठेवले, कोणत्या मीडियममध्ये, मला सांगण्याचा उद्देश समजून घ्या, कोणत्या मीडियममध्ये कॅपॅसिटरला ठेवले, कंडक्टर्सना ठेवले, म्हणजे 2 कंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये प्लास्टिक आहे का एअर आहे का मायका आहे का वॉटर आहे का ऑइल आहे, काय आहे नेमकं, मध्ये कोणतं मटेरियल आहे, कोणतं मीडियम आहे मध्ये, याच्यावरती त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स डिपेंड करतो. याच्यावरती त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स डिपेंड करतो. कळले? म्हणून काय करता येत नाही, म्हणून आपल्याला कॅपॅसिटन्सचं युनिट कुलम किंवा जूल घेता येत नाही. if we have to express capacitance in coulomb or joule, medium should be specified. प्रत्येक वेळेस काय करावं आपला, medium should be specified each time. आपल्याला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, आपल्याला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, मीडियम स्पेसिफाय करावं लागेल. एक्झाम्पल कॅपॅसिटन्स इज इक्वल टू समजा कॅपॅसिटन्स किती आहे, 1 कुलम आहे इन एअर आहे, समजा 5 कुलम आहे इन वॉटर किंवा कुठलं ऑइल आहे समजा, असं आपलं प्रत्येक वेळेस स्पेसिफाय करत जावं, आणि ते खूप डिफिकल्ट आहे. कळलं? आणि आता बघा फक्त चार्जवर म्हणलं, आता फक्त चार्जवर डिपेंड आहे म्हणलं, पण इथं कॅपॅसिटन्सच्या फॉर्म्युलामध्ये आपला पोटेन्शियल पण दिसते. का? कारण चार्ज वाढला की पोटेन्शियल वाढतं, मग तिकडे जाऊ आता जरा फॉर्म्युला सोबत खेळू. C इज इक्वल टू Q बाय V. कंडक्टरचा जर चार्ज वाढला तर पोटेन्शियल सुद्धा वाढतं. ज्या प्रपोर्शन मध्ये चार्ज वाढायला लागलाय सेम त्याच प्रपोर्शन मध्ये V वाढायला लागलाय, म्हणजे Q आणि V डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी मध्ये. बरोबर आहे? आपण बघितलं आताच काय बघितलं होतं, V is directly proportional to Q, hence V is equal to 1 by C into Q, hence C is equal to Q by V. बरोबर, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी मध्ये होते V आणि Q. म्हणजे जर Q वाढला V वाढतो, जर Q कमी झाला V कमी होतो. म्हणजे C च्या व्हॅल्यूवर काय फरक पडेल का? याच्या व्हॅल्यूवर काय फरक पडणार नाही, याची व्हॅल्यू जशाला तशी राहील. पण समजा Q 0 आहे आणि V पण 0 आहे, मग आता हे इन्फिनिटी होईल का? तर नाही, तसा होत नाही. का होत नाही? कारण C हा Q आणि V च्या व्हॅल्यूवर डिपेंड करत नाही. म्हणजे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स चार्जवर आणि त्याच्या पोटेन्शियलवर डिपेंड करत नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ चार्ज अँड पोटेन्शियल. कॅपॅसिटन्स घ्या मग, capacitance of a capacitor is independent of capacitance of a capacitor
of a capacitor, capacitance of a capacitor is independent of Q and V, is independent of Q and V. It depends, कशावर डिपेंड करतो मग? It depends on geometrical shape, size and separation, shape, size and separation between two conductors, दोन कंडक्टरच्या शेपवर डिपेंड असतो, त्यांच्या साईजवर डिपेंड असतो आणि त्यांच्यामधल्या सेपरेशनवर डिपेंड असतो. ठीक आहे, त्यांच्यामधल्या सेपरेशनवर डिपेंड असतो. इट डिपेंड्स अपॉन shape, size and separation between two conductors and medium in which they kept, and medium in which they are kept, and medium in which they are kept. ठीक आहे, याच्यावरती डिपेंड करतो. Q आणि V वरती डिपेंड करत नाही. ठीक आहे, समजलं? ओके, व्हेरी गुड. चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा, जर कॅपॅसिटन्स आपल्याला जास्त पाहिजे असेल, ठीक आहे, इफ C is to be high, जर आपल्याला कॅपॅसिटन्स जास्त पाहिजे असेल तर काय व्हावं लागेल? आपल्याला Q काय व्हावं लागेल? Q वाढवावं लागेल, Q जास्त असावं लागेल आणि V जो आहे तो कमी असावा लागेल. V कमी झाला पाहिजे. फॉर्म्युला काय? C is equal to Q by V. Q वाढला C वाढेल, V कमी झाला तर C वाढेल. बरोबर आहे, कारण V कुठे डिनॉमिनेटरला आहे. डिनॉमिनेटरचं कमी झाला तर फ्रॅक्शनची व्हॅल्यू वाढेल. बरोबर, म्हणजे if C is to be high, then it implies that Q should be high and V should be low. V should be as low as possible, Q should be as high as possible. Then and there only C would be high. कळलं का? मग C जर जास्त असायचं असेल तर Q ची व्हॅल्यू जास्त पाहिजे, चार्ज जास्त पाहिजे आणि पोटेन्शियल कमी पाहिजे. but what actually happens is if Q is increased, then what happens? V also gets increases, E increases. काय होतं? Q वाढला की इलेक्ट्रिक फील्ड काय होते? वाढते. चार्ज काय करणार? इलेक्ट्रिक फील्ड काय करणार? आणि इलेक्ट्रिक फील्ड वाढल्यावर काय होणार? V वाढणार. बरोबर आहे? हा. आणि V वाढल्यामुळे काय होतं? तर V वाढल्यामुळे काय होतं? दोन समजा हा एक कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे, याच्यामध्ये एअर आहे समजा, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, हा निगेटिव्ह आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? अशी असते. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ही अशी समजा. आता होतं काय? ज्यावेळेस याच्यामधला पोटेन्शियल वाढतं, चार्ज वाढला, आता जसं आपण चार्ज वाढवत जाऊ तसं काय होणार? इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू वाढत जाणार, पोटेन्शियलची व्हॅल्यू वाढत जाणार, पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाणार. आणि पोटेन्शियल डिफरन्स वाढला की काय होतं? एक वेळ अशी येते की यांच्यामधला जो मीडियम आहे, एअर आहे, वॉटर आहे, ऑइल आहे, मायका आहे, काय ते असू द्या. ठीक आहे, तर ते काय होत जातं? तर ते आयोनाइज होत जातं. हे जे मधलं जे मीडियम आहे ते काय होत जातं? V जसं वाढत जाईल तसं काय होतं? आयोनाइज होतं. म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत, एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत ते आयोनाइज होत नाही, पण V ची व्हॅल्यू एका पर्टिक्युलर लिमिटच्या नंतर जर वाढली तर ते काय होतं? आयोनाइज होतं, मीडियम आयोनाइज होतं. आणि मीडियम आयोनाइज झालं काय होतं? त्याचे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते निगेटिव्ह प्लेटकडे काय होतील? अट्रॅक्ट होतील आणि निगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्ह प्लेटकडे, प्लेट म्हणा किंवा कंडेन्सर म्हणा. ठीक आहे, कंडक्टर म्हणा, त्या पॉझिटिव्ह कंडक्टरवर निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट होतील आणि निगेटिव्ह कंडक्टरवर पॉझिटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट होतील. हे असं. ठीक आहे, समजा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे असं चार्जेस तयार होतील, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं तयार होईल. आणि निगेटिव्ह इकडे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्ह इकडे अट्रॅक्ट होतील. आणि काय होईल मग? यांच्यावरचा जो नेट चार्ज आहे तो काय होईल? कमी व्हायला लागेल. बरोबर आहे, चार्ज कमी व्हायला लागेल. आणि चार्ज कमी झाला की ऑटोमॅटिकली काय होईल? मग त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स कमी व्हायला लागेल. कळलं? हा. चल, तर काय होईल मग? इफ Q increases, E increases and potential also
इन्क्रीजेस. ठीक आहे, मग आपल्याला काय पाहिजे, हे वाढलं तर पाहिजे पण V कमी असला पाहिजे. V काय असला पाहिजे, कमी राहायला पाहिजे, जेणेकरून जे त्याचे डायइलेक्ट्रिक मीडियम आहे ते आयोनाइज झालं नाही पाहिजे. ठीक आहे, ते आयोनाइज झालं नाही पाहिजे. मग तिची लिमिट आहे, ज्या लिमिट पेक्षा जास्त आपण इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू वाढू देऊ शकत नाही त्या लिमिटला म्हणायचं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. काय म्हणायचं, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघायचंय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. टायटल टाका, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. काय असते डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, लिहायचं आपल्याला. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ लिहा. द मॅक्सिमम value of electric field maximum value of electric field that maximum value of electric field that the dielectric medium can withstand without breakdown of its insulating property is called dielectric strength. ही काय मग मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे. काय ही मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ही जी व्हॅल्यू म्हणलं मी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यू साठी काय होत नाही, मॅक्सिमम व्हॅल्यू जिथपर्यंत हे मीडियम आयोनाइज होत नाही, जिथपर्यंत हे मीडियम काय होत नाही, आयोनाइज होत नाही, त्या व्हॅल्यूला त्याच्या पुढे जर व्हॅल्यू वाढवली, म्हणजे त्याच्या पुढे जर आपण चार्ज वाढवला इलेक्ट्रिक फील्ड वाढणार. मग त्याच्या पुढे जर वाढवलं तर काय होणार आहे, मीडियम आयोनाइज होणार आहे, परत त्याच्यावर नेट चार्ज काय होईल, कॅपॅसिटरचा कमी होईल. ते आपल्याला परवडणार आहे का, नाही. आपल्याला कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढवायची, कमी करायची का, नाही करायची. म्हणजे कॅपॅसिटरवरचा चार्ज आपल्याला मॅक्सिमम किती स्टोअर होतो ते बघायचं. ठीक आहे, आणि हा जो चार्ज आहे स्टोअर करण्याची कॅपॅसिटी प्रत्येक मटेरियलची, प्रत्येक कंडक्टरची वेगवेगळी असते. प्रत्येक कंडक्टरची चार्ज होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. कारण मटेरियल चेंज झालं काय होणार, लगेच कॅपॅसिटी चेंज होणार. प्रत्येक ॲल्युमिनियम वर वेगळी होणार, स्टील वर, आयर्न वर वेगळी होणार, कॉपर वर वेगळी, गोल्ड वेगळी, सिल्वर वेगळी, असं प्रत्येक कंडक्टरची चार्ज होल्डिंग कॅपॅसिटी वेगळी असते. बघा मग काय होतं, क्यू जर वाढला तर काय होणार, इलेक्ट्रिक फील्ड वाढणार, माहिती आहे आपल्याला. मग इलेक्ट्रिक फील्डची अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूसाठी हे मटेरियल मॅक्सिमम व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूसाठी मीडियम आयोनाइज होणार नाही, डायइलेक्ट्रिक मीडियम आयोनाइज होणार नाही, त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, त्या व्हॅल्यूला म्हणायचं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. अँड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. त्याच्यावरच डिपेंड करते की कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असेल. कळले, हां. तर ही काय असते बघ, ही असते इलेक्ट्रिक फील्ड. ही काय असते, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ दॅट द डायइलेक्ट्रिक मीडियम कॅन विथस्टँड. डायइलेक्ट्रिक मीडियम तसं खंबीरपणे उभं राहू शकतं. कसं, विदाउट ब्रेकडाउन ऑफ इट्स इन्सुलेटिंग प्रॉपर्टी. त्याची जी इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे ती न गमावता, बघा इन्सुलेटिंग प्रॉपर्टी न गमावता जर इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा खूप वाढवली तर काय होईल, मटेरियल आयोनाइज होईल आणि ते कंडक्टर होईल. म्हणजे काय, त्याची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी निघून जाईल. कळलं, त्याला म्हणायचं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. याचं एसआय युनिट काय असेल मग, बघा एसआय युनिट काय याचं, एसआय युनिट व्होल्ट पर मीटर. कारण काय ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. वोल्ट पर मीटर और न्यूटन पर कूलम. इलेक्ट्रिक फील्ड यूनिट न्यूटन पर कूलम. ठीक आहे, चला
एक व्हॅल्यू बघू आपण. फॉर एअर dielectric strength is 3 into 10 to the power 6 volt per meter. एअर साठी किती आहे? 3 into 10 to the power 6 volt per meter. 3 into 10 to the power 6 volt per meter is एअर साठी dielectric strength. नोट डाउन. पॉज द व्हिडिओ and note it down. लिहिलं. आता बघा, आता पुढचा पॉइंट आहे capacitance of spherical capacitor or condenser. Capacitance of spherical capacitor. समजा एक स्फेरिकल कॅपॅसिटर आहे. स्फेरिकल कॅपॅसिटर म्हणजे एक स्फेरिकल कंडक्टर आहे. एक काय? एक स्फेरिकल कंडक्टर आहे. त्या स्फेरिकल कंडक्टरला समजा चार्ज दिला Q. आता हा एक स्फेरिकल कंडक्टर आहे. हा एक स्फेरिकल कंडक्टर आहे. छी अंड काढलं. हा आता ठीक आहे. ओके. याला समजा चार्ज दिला Q. ठीक आहे. याला चार्ज दिला समजा Q. याचं पोटेन्शियल झालं V. तर काय होईल? बघा. if spherical conductor is given a charge Q, then its potential becomes V. Say म्हणलं आपण की V आहे. मग काय होईल? सरफेसचं पोटेन्शियल, हा जो चार्ज आहे हा कुठं राहत असतो? सरफेस वरती. मग सरफेसचं पोटेन्शियल काय होईल? KQ बाय R. व्हेरी गुड. KQ बाय R. V इज इक्वल टू काय होईल? K इंटू Q डिवाइडेड बाय R होईल सरफेसचं. कारण सरफेसचं पोटेन्शियल किती असतं? V इज इक्वल टू KQ बाय R. मग KQ बाय R. आता समजा याच्यावरून आपण काय करू? C काय? C इज इक्वल टू काय असतं? Q बाय V असतं. हे वर राहू द्या. हा आता Q बाय V काढू त्याच्यावर. Q बाय V काढलं तर काय होईल? Q बाय V इज इक्वल टू, आता हे Q हे V कडे आलं म्हणजे हे R बाय K होईल. R बाय K होईल. आता Q बाय V म्हणजे R बाय K आले. पण Q बाय V म्हणजे काय? कॅपॅसिटन्स आहे. Q बाय V म्हणजे काय? कॅपॅसिटन्स आहे. लक्षात घ्या काय करावं लागलो? बघा, स्फेरिकल कॅपॅसिटर त्याला चार्ज Q दिला, त्याचं पोटेन्शियल झालं V. सरफेसचं पोटेन्शियल किती असेल? KQ बाय R. V ला इकडे घेतलं आणि K बाय R इकडे घेतलं, R बाय K झालं. Q बाय V म्हणजे काय असतो? कॅपॅसिटन्स. Hence C is equal to Q by V is equal to R by K. K म्हणजे काय असतं? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. डिनॉमिनेटर कुठं जाईल? वर जाईल. म्हणजे काय होते? 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R. हा आला C. बघा, आपण कॅपॅसिटन्सच्या प्रॉपर्टी बघितलं काय की C इज इंडिपेंडेंट ऑफ Q and V. Q आणि V आहे का फॉर्म्युलामध्ये? नाही. Q depends upon geometrical shape, size and distance of separation. बघा, R आला रेडियस ऑफ याची रेडियस समजा कॅपिटल R आहे. त्याचा पोटेन्शियल V आहे. रेडियस कॅपिटल R आहे. तर काय होईल? रेडियसवर डिपेंड आहे. आणि मेटलची प्रॉपर्टी इप्सिलॉन नॉट, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, किंवा इथे इप्सिलॉन असेल. कळले? जर एअर नसेल तर काय झालं? तर इप्सिलॉन असेल. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम म्हणजे आपलं जे कन्क्लुजन आहे, आपलं जे प्रॉपर्टी सांगितलं आपण की C डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टी ऑफ मीडियम अँड C डिपेंड्स अपॉन जिओमेट्रिकल शेप, साइज अँड डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू कंडक्टर्स. हे बरोबर आहे. ठीक आहे. नोट काय? नंबर 1, C depends on C is directly proportional to R. That is C depends on radius
रेडियस ऑफ कंडक्टर किंवा कॅपॅसिटर, स्पेरिकल कॅपॅसिटर. सेकंड, C is direct proportional to epsilon naught or C is direct proportional to epsilon. म्हणजे काय? C depends upon medium. C depends upon property of medium. बरोबर? C depends upon property of medium. कळलं? Very good. चल लिहून घ्या. Pause the video and note it down. Pause the video and note it down. लिहा. व्हेरी गुड. चला मी पण पॉज करून रब करतो, असं खूप वेळ लागेल. चला आता बघू सीच्या पुढच्या प्रॉपर्टीज. सीच्या म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. कशाचा? स्पेरिकल कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स. C = 4πε0 × R. याच्यावरून काय कळलं का? C is direct proportional to R म्हणजे C depends कॅपॅसिटन्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर डिपेंड्स अपॉन रेडियस अँड प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. C is direct proportional to epsilon naught. जर एअर असेल तर आणि जर मीडियम असेल तर इप्सिलॉन म्हणजे सी डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टी ऑफ मीडियम. ठीक आहे. आता बघा याचे ड्रॉबॅक्स किंवा लिमिटेशन्स छान लिहू आपण. लिमिटेशन्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर. लिमिटेशन्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर. स्पेरिकल कॅपॅसिटरच्या काय काय लिमिटेशन्स आहेत बघा. आता अर्थ काय? अर्थ इज अ स्पेरिकल कॅपॅसिटर. अर्थ इज अ स्फेरिकल कॅपॅसिटर. अर्थ काय आहे? स्फेरिकल कॅपॅसिटर आहे. अर्थ इज अ स्फेरिकल कॅपॅसिटर with radius. किती अर्थ रेडियस? with radius 6.4 × 10⁶ मीटर. 6400 किलोमीटर आहे ना. हाँ ठीक आहे. 6.4 × 10⁶ मीटर. पहा आता hence capacitance of earth is, capacitance of earth किती असेल? C is equal to 4πε0 × R. किती त्याची व्हॅल्यू? 1/9 × 10⁹ पर के ची व्हॅल्यू किती असते? के म्हणजे काय असतो? 1/4πε0. बरोबर आहे का? हां याची व्हॅल्यू किती असते? 1 × 10⁹. सॉरी 9 × 10⁹. आता याची व्हॅल्यू 9 × 10⁹ आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. ठीक आहे. तर उलटा केलं तर काय होईल? 1/, याला तिकडे नेलं याला इकडे आणलं. 4πε0 स्क्वेअर काय? 1/9 × 10⁹. हे 6.4 × 10⁶. मग ह्याला याची व्हॅल्यू काढा किती येईल बघा. हे काय केलं? 64/9 केलं. 64/9 हे 10⁶ होते आणि 10⁻10 केले. हे एक नशीने वाढवला, इथे एक वाढवला. ठीक आहे. ओके. मग काय झालं? हे बघा 9 × 9 9 × 63 खाली उरला 1. 9 × 9 खाली उरला 1. 9 × 9 7.11 × 10⁻4 म्हणजेच काय आलं ते? 711 × 10⁻6 म्हणजेच काय आलं? 711 मायक्रोफॅराड. पहा अर्थची रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर. 6.4 × 10⁶ मीटर. अर्थ एवढा मोठा कॅपॅसिटर घेतला तर त्याचा कॅपॅसिटन्स किती यायला लागलाय? 711 मायक्रोफॅराड. किती यायला लागलाय? 711 मायक्रोफॅराड. मायक्रो which means 10⁻6 711 × 10⁻6 फॅराड यायला लागला. म्हणजे खूप 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 कमी यायला लागला. ठीक आहे. मग ही झाली पहिली लिमिटेशन. काय? लिमिटेशन पहिली काय की कॅपॅसिटन्स ऑफ spherical capacitor is very low. Spherical capacitor is very low. Capacitance of spherical capacitor is very low. आणि सेकंड आहे बघा, हा स्फेरिकल कॅपॅसिटर आहे. आता स्फेरिकल कॅपॅसिटर म्हणल्यानंतर याची इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार? समजा चार्ज असा आहे, चार्ज असं दिला आपण, पॉझिटिव्हली चार्ज आहे.
इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार, इलेक्ट्रिक फील्ड अवे फ्रॉम इथून आर पासून इकडे इलेक्ट्रिक फील्ड अशी वाढत जाण्याची इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर आहे. इकडे अशी पसरली असणार सगळ्या डायरेक्शनला, राईट आउटवर्ड याची इलेक्ट्रिक फील्ड पसरलेली असणार. म्हणजे काय होतं, कॅपिटल आर पासून ते इन्फिनिटी पर्यंत हा काय होतो, इलेक्ट्रिक फील्ड अशी वाटून टाकत असतो सगळ्यांना, ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियल सगळीकडे डिस्ट्रीब्यूट व्हायला लागले, त्याच्यामुळे काय होते, एनर्जीचा लॉस होते, एनर्जीचा लॉस होते. आणि म्हणून याची काय होते, याची कॅपॅसिटी कमी असते. दुसरं काय असते, कंटिन्युअस लॉस ऑफ पॉज करून मोडतो. हा चला बघा काय होतं, याची जी एनर्जी आहे, एनर्जी इज नॉट बाउंडेड, एनर्जी इज नॉट बाउंडेड, that is it is distributed from capital R to infinity. कॅपिटल आर पासून ते इन्फिनिटी पर्यंतची एनर्जी किती असते, पसरली असते, ती बाउंडेड नसते. जसं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर पुढे आपण बघणार आहे. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये काय असतं, ही एक प्लेट आहे पाई प्लस आणि ही एक प्लेट आहे मायनस वाली. तिथे काय होते, इलेक्ट्रिक फील्ड ही अशी बाउंडेड असते, इलेक्ट्रिक फील्ड अशी बाउंडेड असते. तसं इथे इलेक्ट्रिक फील्ड बाउंडेड नसते आणि आपला बाउंडेड इलेक्ट्रिक फील्ड फायदेशीर आहे. याच्यामध्ये काय होतं, एनर्जी लॉस होतो, याच्यामध्ये काय होतं, लॉस होतो, याच्यामध्ये लॉस कमी आहे. ठीक आहे, समजलं, क्लिअर आहे, एनी डाऊट, नो डाऊट, व्हेरी गुड. चला आता एक दोन छोटे छोटे न्यूमेरिकल्स बघायचे आणि आपण इथं थांबू. ठीक आहे, न्यूमेरिकल्स बघायचे. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला एक नन्नूसा प्रॉब्लेम बघू, छोटूसा इवलूसा प्रॉब्लेम बघायचा आहे. कॅपॅसिटन्स ऑफ ए कंडक्टर इज 1 मायक्रोफॅरड. व्हॉट चार्ज इज रिक्वायर्ड टू रेज इट्स पोटेन्शियल टू 100 व्होल्ट. चला डायरेक्ट C इज इक्वल टू Q बाय V विचारले का आपल्याला, व्हॉट चार्ज Q विचारलाय, Q इज इक्वल टू CV म्हणजे C काय, C किती आहे, 1 मायक्रोफॅरड, 1 मायक्रोफॅरड, पोटेन्शियल किती आहे 100 व्होल्ट, 100 व्होल्ट म्हणजे काय बघा, हे SI युनिट आहे, हे SI युनिट म्हणजे 100 मायक्रोफॅरड. झालं, सिंपल आहे, संपला क्वेश्चन. एवढीसा क्वेश्चन होता, एकदम सिंपल. जर अवघड वाटत असेल तर असं करा, 1 × 10⁻⁶ फॅरड × 100 व्होल्ट, 100 व्होल्ट. हे SI युनिट आहे, हे SI युनिट आहे म्हणजे काय येतं, 1 × 10⁻⁶ फॅरड, 10⁻⁶ काय म्हणतात, मायक्रोफॅरड. ठीक आहे, एकदम इझी आहे, लहान लेकरात प्रॉब्लेम, लहान लेकरासारखा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू, थोडासा चांगला आहे. चला आजचा लास्ट प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे, हा पण सिंपल आहे, इझी आहे एकदम. पहा काय म्हणते, रेडियस ऑफ अ स्फेरिकल कंडक्टर इज 2 मीटर. काय दिले, R दिले